तर याद राखा, स्वतः जबाबदार असाल. जी. प. शाळांमधील ड्रेस सावळ्या गोंधळाविरोधात उपजिल्हा प्रमुख राजू काकडेंचा थेट सीईओना अंतिम इशारा. अंबड. विशेष प्रतिनिधी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश, ड्रेस वाटपामध्ये जालना जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाचा एक अत्यंत खतरनाक आणि संशयास्पद कारभार समोर आला आहे. अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील शालेय समिती अध्यक्ष तथा राष्ट्रीय चर्मकार संघाचे उपजिल्हाप्रमुख राजू दशरथ काकडे यांनी प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचे वाभाडे काढत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांना 8 दिवसांचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित खळबळजनक आणि पुराव्यांसह तक्रार अर्ज आता समोर आले असून यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशांची कटती का? शासकीय नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून 2 ड्रेस देण्यासाठी 600 रुपये निधी मंजूर केला जातो. मात्र चालू शैक्षणिक वर्षात हा निधी परस्पर कमी करून प्रति विद्यार्थी 480 रुपये कसा करण्यात आला? ही किंमत अचानक कमी करण्यामागे कोणाचा अर्थपूर्ण हेतू आहे? आणि या वाचलेल्या पैशांची बचत कुठे व कोणाच्या खिशात वर्ग केली जात आहे, असा रोकडा सवाल राजू काकडे यांनी विचारला आहे. टेंडर प्रक्रिया गुलदस्त्यात, बूट सॉक्सची माहिती गायब. यावर्षी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ड्रेसचे टेंडर कंत्राट कोणत्या कंपनीला देण्यात आले आहे, ते टेंडर कोणत्या अटींवर आणि किती रक्कमेत मंजूर झाले, याची कोणतीही लेखी माहिती शालेय समितीला का दिली गेली नाही. तसेच यावर्षी विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स कधी आणि कसे मिळणार, याचीही माहिती दडवून ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे. 8 दिवसांत उत्तर द्या, नाहीतर तीव्र आंदोलन. जर येत्या 8 दिवसांच्या आत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर लेखी माहिती आणि पुराव्यांसह स्पष्टीकरण मिळाले नाही, तर लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद जालना कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा सज्जड दम पत्रात देण्यात आला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान काही अघटित घडल्यास त्याला सर्वस्वी बेजबाबदार प्रशासन आणि संबंधित अधिकारीच जबाबदार राहतील, असेही पत्रात ठणकावून सांगितले आहे. मंत्रालयापर्यंत पोहोचली तक्रार, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाचे उपजिल्हाप्रमुख राजू काकडे यांनी या तक्रार अर्जाच्या प्रतिलिपी थेट राज्याच्या आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ पातळीवर तात्काळ कारवाईसाठी पाठवल्या आहेत. 1. माननीय शिक्षण मंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई. 2. माननीय पालकमंत्री साहेब, जालना जिल्हा. 3. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जी. प. जालना. 4. माननीय जिल्हाधिकारी साहेब, जालना. 5. माननीय गटविकास अधिकारी साहेब, अंबड. गोरगरीब शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात. त्यांच्या हक्काच्या कपड्यांवर आणि बुटांवर डोळा ठेवणाऱ्या या कारभाराला वरिष्ठ अधिकारी चाप लावणार की कंत्राटदारांची पाठराखण करणार? 8 दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास जिल्हा परिषदेला राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने आंदोलनाचा मोठा दणका बसणार, हे आता स्पष्ट झाले आहे. निवेदन दिलेलं आहे, कशा संदर्भात दिले निवेदन, काय मागणी? मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिव यांना निवेदन दिलं. पहिलं माझं नाव सांगतो, राजू दशरथ काकडे, शाळेय समिती अध्यक्ष, दाढेगाव. मी ड्रेसच्या संदर्भात दिलेले जे शाळेमध्ये ड्रेस भेटतात ते 600 रुपयामध्ये 2 भेटत होते. प्रशासनानं 480 रुपयात 2 ड्रेस केले. महागाई वाढा लागली का कमी व्हायला लागली? कारण ह्याच्यामध्येच पैसे वाढायला पाहिजे होते, 600 रुपयामध्ये तर कमी झाले. आणि परत मी 11 तारखेला निवेदन दिलं मुख्य कार्यकारी अधिकारी जालना येथे, याची काही दखल नाही घेतली. मी म्हणलो 8 दिवसात माहिती नाही दिली. काल गट शिक्षण अधिकाऱ्याला परत मी निवेदन दिलेलं आहे याच्या संदर्भात. तुमची मागणी काय आहे? माझी मागणी की जर मला माहिती नाही मिळाली याची, या संदर्भात मी निवेदन 11 तारखेला दिलं, काल पण दिलं. जर हे आंदोलनाचे जर मला या पत्राचं जर उत्तर नाही मिळालं तर मी पंचायत समिती अंबड येथे आगळं वेगळं आंदोलन करेल.